कच्चा बटाटा 10 मिनिटे आणि तयार होईल असा जबरदस्त नाश्ता की जो घरातील सर्वांनाच आवडेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये. आता शाळा चालू झाल्या आहेत, त्यामुळे रोज डब्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न असतोच. म्हणून आज मी कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारी कच्च्या बटाट्याची खमंग आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, तर आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत. शक्यतो आपल्याला हे पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याचा किस जो आहे तो काळा पडणार नाही. बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपल्याला 2-3 वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यातील जे स्टार्च असतं ते निघून जातं. बटाट्याचा किस धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. हा किस बुडेल इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे. आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे, तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 8-9 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे. हे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये अजिबात पाणी न घालता या पद्धतीचं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा किस पाण्यातून काढून घ्यायचा आहे. अगदी पिळून यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा किस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. हा किस एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, एक मोठा कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालूया. तुम्ही यातील मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे. आता यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे, तर मी पाऊण वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्यातील निम्म घालते आणि हे आपल्याला असं एक वेळ व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी न घालता एक वेळ हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर पाण्याचा अंदाज येतो. आणि यामध्ये आपण जसं लागेल तसं थोडं थोडं बेसनचं पीठ घालू शकतो. एकदम घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं. यामध्ये घातलेलं बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर अजून आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ घालावं लागेल. तर राहिलेलं सर्व पीठ मी यामध्ये घालून घेते आणि आता हे मिक्स करते. हा झटपट असा होणारा नाश्ता आहे, अगदी 10 मिनिटात सहज होतो आणि यासाठी पूर्वतयारी वगैरे अजिबात करावी लागत नाही. घरी असलेल्या साहित्यामध्ये पटकन असा होणार हा नाश्ता आहे. तर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. अगदी थोडंसं पाणी घालून आपण बेसन पोळी वगैरे करण्यासाठी ज्या पद्धतीने मिश्रण तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण मी तयार केलेलं आहे आणि आपल्याला या पद्धतीचं मिश्रण हवं आहे. अगदी परफेक्ट असं मिश्रण आपलं झालेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल असं पॅनला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला एक वेळ हे मिश्रण असं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि त्यातील पळीभर मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं त्याला छान असा आकार द्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि एक वेळ मिश्रण आपलं सेट झालं, व्यवस्थित आकार देऊन झाला तर आपल्याला गॅसची फ्लेम ही वाढवायची आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मोठी करायची आहे आणि दोन्ही बाजूने छान असं आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे. वरची बाजू थोडीशी अशी कोरडी झालेली दिसली की आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने
छान असं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचंय. यातील तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर दोन्ही बाजूने खरपूस असं हे मी भाजून घेतलेलं आहे. तर उलटताना आपल्याला तेल अंगावर उडेल म्हणून असा चमचा घ्यायचा आहे, म्हणजे तेल आपल्याला उडणार नाही अंगावरती. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि एकदम खरपूस असा आपला नाश्ता तयार आहे. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी उमाज मराठी किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.